म्हणजे हे मला दिलं, पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही. थोडं ऐका ना माझं. आता मी पुरं वाचलं आणि तुम्हाला कारण सांगायला करू शकतात तुम्हीच. 2 लाख नोंदी निघाल्यात, प्रमाणपत्र द्या. हां तेच अप्रोलच घेऊन आले, पण हे माझ्यासाठी जातं. पण आता लढाई कुठं आहे की समाजाच्या हिताची तुमच्या माध्यमातून होईन. त्रास होण्याचा तुम्हाला होईन, आम्हाला होईन, होऊ द्या. पण मला म्हणतोय, मी तुम्हाला म्हणतोय, मी आडवं बोलायलो का मी वेगळं आंदोलन हाताळतो. मी पहिल्यांदा असं बोलतोय साहेब, मी खोटं नाही बोलत. विखे पाटील साहेब पहिल्यांदा बोलतो, मी लेखन करे समाजाचा. माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन स्तरावर काढा लगेच. सूचना त्याच 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र द्या. ही सूचना, त्याच्यातच सूचना ऍड करायची. दुसरी ज्यांचे कोणते प्रमाणपत्र नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे. ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या. न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार आहे. न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही. ही सूचना मला लगेच पाहिजे, लगेच. मी ड्राफ्टवर थांबणार नाही. तुम्ही येत म्हणून इतकं मग असं म्हणलं असतं येऊ नका साहेब. विखे पाटील साहेब माझी भावना, मी म्हणलं असतं येऊ नका. मी आतापर्यंत मंत्र्याला म्हणलेलो आहे, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही JR घेऊन या किंवा काय असं घेऊन या, ड्राफ्ट नको. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी ऐकायला तयार. ऐकूनच घ्या. आता हे करा, कोणतं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याची कुणबी प्रमाणपत्र द्या. त्याला डॅश मारा, तिथं लिहा की ज्याची कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. कारण हे निघलेले 5-6 महिने झाले, ही विषय संपला. आता राहिला हैदराबाद गॅझेटचा विषय. याच्या पण सूचनाच पाहिजेत प्रशासनाने सरकार स्तरावर, लगेच सूचनाच पाहिजेत. सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं. ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी. जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही, विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता, तुम्ही कोण त्याला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही. ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो, आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून आता ऐकायला तुमच्या लक्षात येईल, मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो मी. आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना दिला, अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी, तर लोक काय करणार, मी काय करणार, हे बघ ड्राफ्ट चल कर, नाही करत. का कारण सांगतोय मी, कमून एवढं रिशीला पेटलो. तुम्ही JR काढला मुंबईत, तुम्ही JR काढला, सरकार डायरेक्ट म्हणलं SOP नाही. नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले, आम्हाला आदेश नाही. तुम्ही याच्या सूचना द्या, याच्या पण ही सेपरेट सूचना, ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना. मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना आहेत, सरकार कर. याच्यावर नाही करत, समजून घ्या माझी भावना, समजून घ्या फक्त. याच्यावर नाही करत, तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर. याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाहीत. ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानीत, पण ह्या सूचना पाहिजेत, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. आता जात पडताळणीचं 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार, ही एकदम चांगली गोष्ट, ही मान्य. ह्या 2 मान्य नाही. 17 गॅजेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा, लगेच करा. म्हणजे JR काढा लगेच, तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचा काही नाही, काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे. काही होत नाही. तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं की नाही आम्ही समाजासमोर, तुम्हाला मी देत नाही एवढं मोठे पण. विखे पाटील साहेब तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय, आणि नाही आल्यावर वेगळं बोलतोय असं नाही. दारात आलं तरी तेच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब, विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत, हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही, हे तुम्हीच करू शकताय. हे मान्य आम्हाला. हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय. हे तर काय नुसत्या सरकारने सूचना काढायचाच वेळ, याचा काही विषयच नाहीये. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची, स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं. ही मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, याला 1 महिना लागतच नाहीये. हे जात पडताळणीचं 3रं तुम्ही हे ओके केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. हा, पण ह्या बी सूचनाच द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या, कारण आम्ही आढावा घेणार आहेत. ही एक, हे 3-4 लक्षात ठेवा.
हे गेला काय 15 दिवस पाहिजे, पण ठीक आहे 15 दिवस तर 15 दिवस बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही, काय काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय वारसांना 15 दिवसात हे नोकरीचा ऍड करायला पाहिजे याच्यात नोकरीचा. आणि हा हे काय हरकत नाही, हे एका दिवसाचा विषय पण ठीक आहे, 15 दिवसांनी द्या अर्थसहाय्य, काय अडचण नाही. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. ठीक आहे, तुम्हाला सातवा पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरा दे रे.